नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. या दुसऱ्या प्रकरणात म्हणजे इतिहासाचे स्वरूप आणि व्याप्ती यामध्ये आपण सर्वप्रथम इतिहास ही जी संकल्पना आहे या संकल्पनेसंदर्भात अर्थबोध आपण समजून घेतला. त्यानंतर इतिहासासंदर्भात इतिहासकारांचा जो मतप्रवाह आहे त्या मतप्रवाहासंदर्भात आपण सविस्तर विचार केला. त्यानंतर इतिहासाचे स्वरूप आपण याआधी समजून घेतले. त्यानंतर आज आपण विचार करणार आहोत इतिहासाच्या व्याप्ती संदर्भात. इतिहास हा विषय आणि इतिहास या विषयासंदर्भातला जो एकूण अभ्यासपूर्ण दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर आज मी तिला ही एक ज्ञानशाखा म्हणून जिचा उदय जो आहे तो उदय हा एक विचारधन वाढवण्यासंदर्भात असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीने अशा महत्वपूर्ण बाजूतून जर आपण विचार केला तर उपयोजनात्मक पातळीवर निश्चितच या विषयाचे जे काही महत्व आहे ते या ठिकाणी दिसून येते. मुळातच इतिहास हा घटनेशी संबंधित असतो. घटना ही व्यक्ती किंवा व्यक्ती समूहाशी निगडीत असते आणि म्हणूनच या ठिकाणी इतिहासाचा जो सहसंबंध आहे तो सहसंबंध जर आपण विचारात घेतला तर त्यामध्ये व्यक्ती आणि व्यक्ती समूह या दोन घटकांशी निगडीत असणारा, या दोन घटकांशी समीप असणारा असा हा विषय आहे. आणि प्रत्येक घटना ही नियम, सामान्यीकरण किंवा तत्व जन्माला देत असते आणि या नियमाच्या अनुषंगाने, या सामान्यीकरणाच्या अनुषंगाने आणि या तत्वाच्या अनुषंगाने घटनेचा अभ्यास इतिहासाचे विद्यार्थी म्हणून तुम्ही करावा ही या ठिकाणी निश्चितच एक अपेक्षा व्यक्त करेल. कारण इतिहासाचा अभ्यास करत असताना घटना आणि घटनेशी निगडीत असणारा नियम, हा नियम आणि हे तत्व निश्चितच आपल्या भावी जीवनामध्ये आपले विचारधन वाढवण्यासाठी, आपले मनोबल वाढवण्यासाठी आणि आपले आत्मबळ वाढवण्यासाठी निश्चित उपयुक्त ठरत असते. आता कोणतीही घटना ही कारणाशिवाय घडत नाही, म्हणून घटनेला पार्श्वभूमी असते, घटनेला एक हेतू असतो आणि म्हणून हा हेतू, ही पार्श्वभूमी निश्चित या ठिकाणी महत्वपूर्ण ठरत असते. आता एकूणच आपण इतिहासाच्या व्याप्तीचा विचार करत असताना या ठिकाणी साधनांसंदर्भात जो काही विचार केला तर त्यामध्ये, कारण घटनेचा अभ्यास हा करत असताना या ठिकाणी साधनांची जी उपयुक्तता आहे, साधनांचे जे महत्व आहे, म्हणजे इतिहास हा साधनांच्या आधारे लिहिला जातो. कारण ज्या ठिकाणी कागदपत्रांचा अभाव असेल अशा ठिकाणी इतिहास लिहिता येत नाही. कारण नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री अशा पद्धतीचा मतप्रवाह ज्या पद्धतीने व्यक्त करण्यात आलेला दिसून येतो त्यामध्ये सेनवॉस नावाच्या इतिहासकारांच्या संदर्भातील जो एक दृष्टिकोन या ठिकाणी जो मांडलेला आहे तो या ठिकाणी निश्चितच पूरक ठरतो. आणि यामध्ये ज्या पद्धतीने वर्तमान काळ आणि वर्तमान काळातील ज्या समस्या असतील त्या समस्यांच्या संदर्भात त्यांचे उपाय आपणास गतकाळाच्या माहितीशिवाय सापडणार नाही. आणि म्हणून या अनुषंगाने ज्या पद्धतीने EHR यांनी इतिहासासंदर्भातला मतप्रवाह मांडताना, दृष्टिकोन मांडताना असा विचार मांडला की वर्तमान काळ आणि भूतकाळ यांच्यातील कधीही न संपणारा संवाद, म्हणजे या दोनही काळामध्ये असणारा हा अखंडित संवाद, की ज्या संवादाचा उपयोग
की ज्या संवादाची दिशा, की ज्या संवादाचा पैलू हा निश्चितच भविष्यासाठी देखील उपयुक्त ठरत असतो आणि म्हणूनच गतकाळाच्या माहितीशिवाय गतकाळाच्या माहितीशिवाय आपल्याला वर्तमान काळातील समस्यांची सोडवणूक करता येणं हे निश्चितच या ठिकाणी गुंतागुंतीचे ठरेल आणि म्हणून यासाठी गतकाळाची माहिती आपल्या बरोबर असल्याने त्या माहितीच्या आधारे आपल्याला वर्तमान काळातील समस्यांची सोडवणूक करता येते. उदाहरणार्थ, जेव्हा आपल्या कुटुंबामध्ये एक सामान्य परिस्थिती संदर्भात किंवा अशा सिच्युएशन मध्ये विचार करा की जेव्हा एखाद्या महत्वपूर्ण अशा निर्णयासंदर्भात म्हणजे कौटुंबिक निर्णयासंदर्भात ज्या पद्धतीने विचार केला जातो, जेव्हा चर्चा होते, अशा परिस्थितीमध्ये त्या कुटुंबातील, त्या कुटुंब समूहातील बुजुर्ग लोकांचा जो काही विचार आहे, तो विचार प्राधान्यक्रमाने विचारात घेतला जातो. कारण अशा या बुजुर्ग लोकांकडे जे अनुभव विश्व आहे, ते अनुभव विश्व विस्तीर्ण असल्यामुळे त्या अनुभव विश्वाचा उपयोग म्हणून त्या अनुभव विश्वाला पणाला लावून त्या निर्णयासंदर्भात योग्य त्या परिस्थिती संदर्भात विचार करून आणि योग्य तो विचार हा विचारात घेऊन हा अंतिम निर्णय हा घेतला जात असतो. म्हणूनच या ठिकाणी इतिहासाच्या माध्यमातून अशा पद्धतीने अनुभव विश्व जे काही आहे ते अनुभव विश्व उपयुक्त ठरत असते. म्हणून अशा या सर्व बाबींचा विचार केला तर आपल्याला इतिहासाच्या व्याप्ती संदर्भात निश्चितच पूरक असा दृष्टिकोन विचारात घेता येईल. तो म्हणजे हा विषय मानव केंद्रित आहे, म्हणजे मानव केंद्रित अभ्यास या विषयामध्ये केला जातो. कारण इतिहास हा मगाशी ज्या पद्धतीने आपण विचार केला की इतिहास व्यक्ती आणि व्यक्ती समूहाशी निगडित असतो. कारण घटना ही व्यक्ती आणि व्यक्ती समूहाशी निगडित असते. म्हणून व्यक्ती आणि व्यक्ती समूह जो या ठिकाणी प्राधान्यक्रमाने विचारात घेतला जातो. म्हणून सामान्य माणसाच्या सर्व हालचालींचा जो काही मागोवा आहे, तो मागोवा इतिहासाच्या व्याप्तीमध्ये दिसून येतो. सामान्य माणसाला फ्रेंच राज्यक्रांतीनंतर खऱ्या अर्थाने योग्य तो दर्जा प्राप्त झालेला दिसून येतो. त्या परिस्थितीपासून सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून मानवाच्या प्रगतीचा, मग त्यामध्ये राजकीय असेल, सामाजिक असेल, भौतिक असेल, नीतिमूल्य असेल, अशा सर्व घटकांचा अभ्यास हा या घटकांच्या अभ्यासाला सुरुवात झालेली दिसते. मनुष्य आणि समाज या दोन्ही गोष्टी मुळातच एकच असल्याने या दोनही, कारण एकाच नाण्याच्या दोन बाजू, व्यक्ती समूह किंवा समाज या एकाच नाण्याच्या दोन बाजू, आणि म्हणूनच या ठिकाणी या संदर्भात विचार करत असताना हा घटनांचा अभ्यास हा मानव केंद्रित अभ्यास म्हणून या विषयामध्ये केला जातो. दुसऱ्या बाजूला समाज जीवनाच्या विविध अंगांचा अभ्यास. आता इतिहासात मुळातच इतिहासाच्या संदर्भातील व्याप्तीचा विचार करत असताना या व्याप्तीमध्ये समूह आणि समाज हा घटक जो काही आहे, तो घटक या ठिकाणी प्राधान्यक्रमाने विचारात घेणं गरजेचं ठरतं. म्हणजे इतिहास विषयाची व्याप्ती ही काळाच्या ओघात निश्चितच वाढलेली दिसून येते. आता यामध्ये गतकाळात काय घडले हे सांगताना ती घटना कशी घडली याचा उलगडा करावा लागतो. आणि म्हणूनच इतिहास हा इतर शास्त्रांच्या तुलनेने विचार करत असताना ही एक स्वतंत्र अशी विद्याशाखा, स्वतंत्र विद्याशाखा म्हणून या विषयाचा जो काही विस्तार आहे, तो विस्तार या ठिकाणी वाढलेला दिसून येतो. कारण समाज जीवनाच्या वेगवेगळ्या अंगांचा विचार करताना इतिहासात मग संस्कृती असेल,
ज्ञान संवर्धन असेल, विश्वास असेल, कला असेल, नीतिमत्ता असेल, रूढी परंपरा असतील, चालीरीती असतील, इत्यादी अनेक बाबींचा अभ्यास हा केला जातो. सामाजिक जीवनासंदर्भातील या अशा अनेक बाबींचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. म्हणून इतिहास लिहिण्यासाठी प्रथम संदर्भ साधने गोळा करावी लागतात. या साधनांचा अन्वयार्थ काढावा लागतो. मानवी जीवनात मानवाचा निसर्गाशी संबंध येत असल्याने मग त्यामध्ये भूगोल असेल, पर्यावरण असेल, अशा अनेक नैसर्गिक स्थितीचा अभ्यास या ठिकाणी करावा लागतो. म्हणून जर आपण संस्कृतीचा अभ्यास केला तर त्यामध्ये या विभिन्न संस्कृत्या या नदीच्या किनारी विकसित झालेल्या दिसून येतात. त्याला देखील एक दीर्घ अशी पार्श्वभूमी दिसून येते आणि म्हणूनच इतिहासात मानव आणि समाजाच्या विभिन्न हालचालींचा अभ्यास केला जातो. या अनुषंगाने इतिहास हा समाज जीवनाच्या विविध अंगांचा अभ्यास करतो आणि म्हणूनच समाज जीवनाच्या विविध अंगांचा अभ्यास करणारी ज्ञानशाखा म्हणून इतिहास हा महत्वपूर्ण ठरत असतो. त्यानंतर आर्थिक जीवनासंदर्भात जर आपण विचार केला तर अलीकडच्या काळात मुळातच आर्थिक इतिहास हा एक स्वतंत्र पद्धतीने आर्थिक इतिहासाच्या संदर्भात अलीकडच्या काळात मुळातच एक अभ्यासपूर्ण दृष्टिकोनातून जो काही विचार आहे तो विचार पुढे येत आहे. कारण याआधी आपण जर विचार केला तर त्यामध्ये विभिन्न पद्धतीने सर्वंकषरित्या हा विचार केला जात होता, परंतु आर्थिक इतिहास हा निश्चित या ठिकाणी एक नवा असा जो काही अभ्यास विषय आहे या शाखेचा तो या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे आर्थिक इतिहास या शाखेचा उदय मुळात 19व्या शतकात झालेला दिसून येतो. इतिहासाच्या अंतर्गत असणारी ही एक महत्वाची शाखा आर्थिक इतिहास म्हणून ओळखली जाते. आता यामध्ये आर्थिक इतिहासाच्या सुरुवाती संदर्भात जर विचार केला तर त्यामध्ये ॲडम स्मिथ यांनी वेल्थ ऑफ नेशन या नावाचा जो ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथाच्या लेखणीद्वारे आर्थिक इतिहासाला एक जी काही गती आहे ती गती प्राप्त झालेली दिसून येते. विशेषतः 19व्या शतकामध्ये औद्योगिक क्रांती झाल्यानंतर आर्थिक इतिहासाच्या अध्ययनाला आणि संशोधनाला एक मोठी गती ही प्राप्त झालेली दिसून येते आणि म्हणून या ठिकाणी आर्थिक इतिहास आणि या आर्थिक इतिहासाच्या संदर्भातला हा सविस्तर दृष्टिकोन या ठिकाणी व्याप्ती संदर्भात विचार करत असताना आपल्याला विचारात घ्यावा लागतो. आता याच्यामध्ये देशी विदेशी व्यापार असेल, व्यवसाय असेल, शेती असेल, हे आर्थिक इतिहासाच्या अभ्यास विषय आणि या विभिन्न विषयांच्या अभ्यासाला एक संशोधन पद्धती जी काही आहे ती वापरावी लागते. म्हणून त्यासाठी या इतिहासाला एक वेगळ्या पद्धतीने जो काही दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन या ठिकाणी प्राप्त झालेला दिसून येतो. म्हणून आर्थिक जीवनाचा सविस्तर अभ्यास देखील या ज्ञान शाखेत केला जातो. ही एक अत्यंत जमेची आणि महत्वपूर्ण बाजू या ठिकाणी. त्यानंतर यामध्ये आपल्याला सामाजिक जीवनाचा जर विचार केला तर त्यामध्ये सामाजिक जीवनाचा अभ्यास हा देखील इतिहासाचा एक महत्वाचा विषय, ज्यामध्ये सामाजिक जीवनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने अगदी संस्कृती आणि संस्कृतीशी निगडीत असणाऱ्या विभिन्न बाजूंचा जो अभ्यास आहे तो या ठिकाणी केला जातो. कारण सामाजिक जीवन आणि सामाजिक जीवनासंदर्भातील जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन या ठिकाणी निश्चितच पूरक ठरत असतो. सामाजिक इतिहास ही
देखील अलीकडील काळात विकसित होत असलेली एक नवी शाखा आहे. या इतिहासात मुख्यतः लोकांचे सामाजिक जीवन, सामाजिक व्यवहार, सामाजिक नीतिमूल्य, त्याचबरोबर भोजन पद्धत असेल, अलंकार असतील, अशा अनेक घटकांचा जो काही सविस्तर विचार आहे तो या सामाजिक इतिहासामध्ये केला जातो. आणि म्हणूनच सामाजिक इतिहासाची सुरुवात देखील जर आपण विचारात घेतली तर ती देखील या ठिकाणी जर्मन इतिहासकारांच्या पुढाकारातून, म्हणजे त्यामध्ये उदाहरणार्थ रिशेल नावाचे इतिहासकार असतील, यांनी केलेली दिसून येते. आणि म्हणूनच आधुनिक सामाजिक इतिहास हा या ठिकाणी लिहिण्यात आलेला दिसून येतो. त्याचबरोबर यामध्ये विशेषतः आपण जर समजा फ्रान्सचा विचार केला तर फ्रान्सचा सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहास लिहिण्याचं काम रेबाइंड या इतिहासकारांनी केलेले दिसून येते. त्याचबरोबर भारतासंदर्भात जर आपण विचार केला तर के.पी. जयस्वाल यांनी प्राचीन भारतातील सामाजिक संस्थांमधून दिसणारा इतिहास जो काही आहे तो लिहिला आणि त्या ग्रंथाचे नाव हिंदू पॉलिटी असे दिसून येते. म्हणून या ठिकाणी सामाजिक इतिहास जो काही आहे तो या ठिकाणी इतिहासाच्या व्याप्ती संदर्भात विचार करत असताना निश्चितच या सामाजिक इतिहासाचा विचार करणं हे क्रमप्राप्त ठरतं. त्यानंतर प्राचीन काळातील प्रवाह. इतिहास लेखनाच्या सुरुवाती संदर्भात जर आपण विचार केला तर त्यामध्ये ग्रीकांचा जो काही पुढाकार आहे तो पुढाकार या ठिकाणी दिसून येतो आणि त्याच्यामुळे इतिहासाची व्याप्ती ही वाढत गेली. नवनवीन विचार प्रणालींचा, सामाजिक घटकांचा, राजकीय प्रवाहांचा समावेश या ठिकाणी होत गेला. प्राचीन काळात इतिहासाची व्याप्ती ही एक मर्यादित स्वरूपामध्ये होती, कारण प्राचीन काळातील इतिहास लेखनाचा जो विषय आहे तो विषय जर आपण बघितला तर त्यामध्ये विशेषतः राजकीय घटना, म्हणजे त्यामध्ये युद्ध असतील किंवा इतर राजकीय निगडीत अशा विभिन्न बाजू असतील त्या संदर्भातील लेखन विषय दिसून येतो. प्राचीन काळातील इतिहासाची व्याप्ती ही राजकीय स्वरूपामध्ये मर्यादित स्वरूपात दिसून येते, परंतु त्यानंतरच्या काळात मात्र इतिहास लेखनाला महत्त्व प्राप्त झाले आणि या महत्वानंतर, या लेखन पद्धतीनंतर एका वेगळ्या अशा दृष्टिकोनाला जो काही वाव मिळाला तो दृष्टिकोन म्हणजे नवे प्रवाह. म्हणजे नव्या प्रवाहाचा जर समजा विचार केला यामध्ये आपण तर मुख्यतः 19व्या शतकाच्या प्रारंभी राष्ट्रवादाचा उदय झाला आणि त्याच्या प्रभावाखाली राष्ट्रीय इतिहास ही संकल्पना लोकप्रिय बनली. त्यानंतरच्या काळात म्हणजे 20व्या शतकात इतिहास लेखनाची दिशा बदलली. व्यक्तीच्या ठिकाणी केंद्रित झालेला इतिहास हा व्यापक होऊन तो मानवी समूहाकडे गेला. म्हणजे उदाहरणार्थ दक्षिण अमेरिका असेल, आफ्रिका असेल, भारत असेल, चीन असेल, यासारख्या दुर्लक्षित मानवी समूहाचे इतिहास लेखन होऊ लागले. म्हणजे मानवी समूहाच्या इतिहास लेखनाला या ठिकाणी गती मिळाली. अलीकडच्या काळात इतिहास लेखनात गुणात्मक बदल झालेला दिसून येतो, कारण इतिहासाची व्याप्ती ही मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते. यामध्ये विशेषतः वस्तुनिष्ठ दृष्टिकोन जो आहे त्या वस्तुनिष्ठ दृष्टिकोनातून इतिहास लेखना संदर्भात विचार केला जाऊ लागला आणि म्हणून ही एक महत्वाची बाजू या ठिकाणी दिसून येते. म्हणून नवा प्रवाह
हा निश्चितच त्या ठिकाणी इतिहासाच्या व्याप्तीला मिळावा एक महत्वाचा भाग होय. धन्यवाद.